नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्री सुपर बी अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण 30 मार्च 2026च्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत, ज्या तुमच्या आगामी स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चला तर मग सुरू करूया. GS2च्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक तो आहे विधेयकाची ओळख. केंद्र सरकारने नुकतेच राज्यसभेत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सामान्य प्रशासन विधेयक 2026 सादर केले असून लोकशाहीत नागरी सेवांच्या भूमिकेवर यात भाष्य केले आहे. या विधेयकाचा मुख्य उद्देश गट अ म्हणजे ग्रुप ए अधिकाऱ्यांच्या भरती, पदोन्नती आणि सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी एक वैधानिक चौकट तयार करणे हा आहे. ऐतिहासिक काळापासून IPS अधिकाऱ्यांनी या दलांचे नेतृत्व करण्याची जी प्रथा आहे, तिला आता या विधेयकाद्वारे कायदेशीर स्वरूप दिले जाणार आहे. बदलांची गरज. या बदलांमुळे संघराज्य आणि राज्य पोलिसांमध्ये अधिक चांगला समन्वय साधता येईल, कारण राज्यांमधील वरिष्ठ पदे IPS अधिकाऱ्यांकडेच असतात. सर्वोच्च न्यायालयाने संजय प्रकाश 2015 प्रकरणात नोंदवल्याप्रमाणे दलांचे कार्यात्मक मूल्य टिकवण्यासाठी IPS अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. हे विधेयक केवळ राष्ट्रीय एकात्मताच वाढवणार नाही, तर गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रशिक्षणाद्वारे कॅडर अधिकाऱ्यांसोबतचे संबंधही मजबूत करेल. संबंधित आव्हाने. सर्वात मोठे आव्हान म्हणजे CAPFच्या स्वतःच्या कॅडर अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीतील स्थगिती, कारण आता वरिष्ठ पदे IPSसाठी राखीव राहतील. या विधेयकामुळे संजय प्रकाश केसचा निर्णय थेट रद्द होत असल्याने भविष्यात पुन्हा न्यायालयीन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते विशिष्ट दलाचा, उदाहरणार्थ BSF किंवा CISF अनुभव नसलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्तीमुळे पॅराशूटिंगसारखी नकारात्मक धारणा निर्माण होऊ शकते. पुढील वाटचाल आणि निष्कर्ष. भविष्यात नियमित कॅडर आढावा घेणे गरजेचे आहे, जेणेकरून IPS आणि स्थानिक कॅडर अधिकारी या दोघांनाही प्रगतीची समान संधी मिळेल. CAPFमध्ये येणाऱ्या IPS अधिकाऱ्यांसाठी विशेष इंडक्शन प्रशिक्षण सक्तीचे करावे, जेणेकरून त्यांना दलाची कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजेल. हे विधेयक केवळ नेतृत्व स्थिर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल असले तरी सरकारने कॅडर अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या आकांक्षांचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे. GS2च्या दृष्टीने महत्त्वाचा टॉपिक तो आहे भारतातील कोठडीतील मृत्यू. वास्तव. कोठडीतील मृत्यू हे राज्यघटनेच्या कलम 21 म्हणजे जगण्याच्या अधिकाराचे गंभीर उल्लंघन आहे. भारतात दररोज 5 पेक्षा जास्त व्यक्तींचा कोठडीत मृत्यू होतो, तरीही 2018 ते 2021 दरम्यान एकाही पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा झालेली नाही. मुख्य कारणे. शिक्षेचा अभाव. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्याने 3rd डिग्री वापरण्याचे धाडस वाढते. कायदेशीर पोकळी. भारतीय कायद्यात छळ म्हणजे टॉर्चर या शब्दाची स्पष्ट व्याख्या नाही. संस्थात्मक पांघरण. अनेकदा अंतर्गत चौकशीत आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतो. पुढील उपाय. अँटी टॉर्चर कायदा. मानसिक आणि शारीरिक छळ रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा हवा. स्वतंत्र तपास. कोठडीतील मृत्यूचा तपास पोलिसांपेक्षा निष्पक्ष संस्थेमार्फत व्हावा. तंत्रज्ञानाचा वापर. प्रत्येक पोलीस ठाण्यात CCTV आणि वैज्ञानिक चौकशी पद्धतींवर भर द्यावा. निष्कर्ष. जोपर्यंत पोलिसांची कायदेशीर जबाबदारी निश्चित होत नाही, तोपर्यंत कोठडीतील हिंसाचार थांबणार नाही. यानंतर पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक. मोरोंग शिक्षण प्रणाली. नागा समुदायाची मोरोंग प्रणाली ही पारंपरिक शहाणपण आणि आधुनिक विज्ञानाचा सुरेख संगम असणारे एक सर्वांगीण शैक्षणिक मॉडेल आहे. कथाकथन आणि लोकगीतांच्या माध्यमातून स्वदेशी ज्ञान जपणारी ही पद्धत मूल्यधिष्ठित शिक्षणासाठी एक आदर्श उदाहरण आहे. यानंतर बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिल. ब्रिकद्वारे 14 विखुरलेल्या स्वायत्त संस्थांचे एकात्मिक संस्थेत विलिनीकरण करून जैवतंत्रज्ञान संशोधनाला एक नवीन दिशा देण्यात आली आहे. प्रशासकीय अडथळे दूर करून भारताला जागतिक बायोटेक क्षेत्रात अग्रेसर बनवणे हे या युनिफाईड व्हॉइसचे प्रमुख लक्ष्य आहे. यानंतर उच्च दर्जाचे रॉकेल तेल. SKO हा अत्यंत शुद्ध आणि प्रदूषणमुक्त रॉकेलचा प्रकार असून तो घरगुती वापरासाठी अत्यंत सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय आहे. भेसळ रोखण्यासाठी याला निळा रंग दिला असून स्वयंपाक, प्रकाश आणि औद्योगिक उपयोगासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यानंतर OPU IVF ET तंत्रज्ञान. पशुधन सुधारणे. हे स्वदेशी साहिवाल गायींच्या आनुवंशिक सुधारणेसाठी विकसित केलेले प्रगत तंत्रज्ञान असून याद्वारे वेगाने दूध उत्पादन वाढवणे शक्य झाले आहे.
या आधुनिक पद्धतीमुळे एकाच दर्जेदार गायीपासून एका वर्षात डझनभर उच्च गुणवत्तेच्या वासरांची निर्मिती आता यशस्वीपणे होत आहे. यानंतर घोरड माळढोक. माळढोक हा अतिधोक्यात असलेला पक्षी असून राजस्थान आणि गुजरातच्या गवताळ प्रदेशाचा रक्षक म्हणून ओळखला जातो. ऑपरेशन एक ट्रान्सफर सारख्या आधुनिक प्रयत्नांमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्रजातीला वाचवण्यासाठी नवीन आशा निर्माण झाली आहे. शेवटी बाल्टिक समुद्र मॅपिंग. बाल्टिक समुद्राच्या तळाशी असलेल्या दुसऱ्या महायुद्धातील विषारी दारुगोळ्याचा नकाशा बनवण्याचे काम सध्या अल्कोर जहाजाद्वारे सुरू आहे. गंजातून बाहेर पडणारे पारा आणि TNT सारखे घटक सागरी अन्न साखळीसाठी धोकादायक असल्याने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. भूगोलाच्या दृष्टीने महत्त्वाचे बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्याचे देश पूर्व परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्या संदर्भात लक्षात राहण्यासाठी ट्रिक: रू डे जर्मनी सेल पोलंड अँड फिनलँड. रू म्हणजे रशिया, DU म्हणजे डेन्मार्क, G म्हणजे जर्मनी, S म्हणजे स्वीडन, E म्हणजे इस्टोनिया, L म्हणजे लाठिवा, L म्हणजे लिथुआनिया, P म्हणजे पोलंड, F म्हणजे फिनलँड. आपल्याला अशा प्रकारच्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी ॲग्री सुपर बी अकॅडमीला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.